Audio Jungle. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय होप सो तुम्ही मस्त आणि मजेत असेल आणि माझे ब्लॉग बघत असेल. मी आहे उर्वी राजपूत. आज मी घेऊन येत आहे मिनी ब्लॉग. तर तुम्ही बनवून राहा. मी आज रेसिपी दाखवणार आहे जी मला येते ती अंडा कढी बोलतात त्याला. अंडा कढी अँड राईस तर नॉर्मल आहे, पण अंडा कढीची रेसिपी मी आज घेऊन आले यूट्यूब चॅनलला. तर माझ्या चॅनलला तुम्ही बनवून राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आवडेल तर. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. ओके. इथे मी घेतलं आहे कोथिंबीर, टमाटर, कांदा, लसूण, मिरची, अद्रक. ओके. आणि राईस बनतं आहे. राईस बनवायला ठेवलं आहे इथे. आता रेसिपी बनवीन मी, ती मी दाखवीन तुम्हाला. हे आधी मी पूर्ण कापून वगैरे घेते, रेडी करते, मग तुम्हाला दाखवते. ओके, बनवून राहा माझ्या व्हिडिओमध्ये. अंडे बॉईल करायला ठेवले. अंडे बॉईल झाल्यानंतर रेसिपी मी तुम्हाला दाखवीन. ओके, कापून घेऊया. ग्रेवी करी ना. हे कांदा आणि टमाटर मी कापून घेतले. आता हे आधी तेलामध्ये सेकून घ्यायचे पूर्ण, म्हणजे ह्याचं पाणी, कांद्याचं पाणी निघतं ना, मग म्हणून मी सेकून ग्रेव्ही बनवते याची. हे बघा, तेल तापत ठेवले. ठीक आहे, आता हे सेकून घेऊया, मग पुढची ग्रेव्ही दाखवते तुम्हाला. बघा, कांदा टमाटर आधी मी तेलामध्ये सेकून घेईन पूर्ण, म्हणजे कांदा थोडं लाल होतं सेकीन. मग ते झालं, मग त्याची ग्रेव्ही बनवीन. मग तुम्हाला पुढची पूर्ण रेसिपी मी पूर्ण याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे पूर्ण, म्हणजे हा कंटिन्यू राहणार. मिनी ब्लॉगच बनेल फक्त रेसिपीचा. हे बघा, मी कांदा आणि टमाटर सोडते. अद्रक, मिरची, लसूण. झालं, रेडी. कोणाला काम करताना किचन मध्ये कपडा पाहिजे. मला पाहिजे बाबा, हात पुसायला, हात धुवायला. हे बघा, अद्रक, मिरची, लसूणची ही पेस्ट ही रेडी झाले. आता हे लाल झाला ना थोडा, हे थोडा लाल झाला ना ब्राउनी, तर मग ह्याची पेस्ट बनवेन. ह्याची बी पेस्ट मी दाखवीन. थोडं तर झालेलंच आहे. हे बघा, दिसतं. चार अंड्याची ग्रेव्ही आहे. तर मी 3 कांदे, 3 टमाटर घेतले, थोडी कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण. ओके गाईज, तुम्ही पण बनवा.
ट्राय करा. मी माझ्या हिशोबाने बनवते, तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवा. ओके गाईस, हे बघा, हे अद्रक बोलते, टमाटर आणि कांदा हे झाले लाल थोडं भाजून. आता याची ग्रेव्ही बनवते मी आणि मग पूर्ण ह्याच्यामध्ये मी ग्रेव्ही बनवीन. ओके, अंड्याची ग्रेव्ही नाही बोलतात, त्याला अंडा कढी बोलतात. ओके गाईस, मी दाखवते. गरमा गरम कांदा टमाटर की ग्रेव्ही. खूप गरम आहे, काय व्हायला नको. हे उडतं ना म्हणून मी असं ढाकते. उडलं तर मग थोबडा कलरवाला होऊन जाईल. हॅपी होली होईल. वेट. कुलजा सिंगसी हम दिसतंय का तुम्हाला? थांबा. ग्रेव्ही कांदा टमाटर ग्रेव्ही. कांदा टमाटरची ग्रेव्ही रेडी आहे. आदू मिरची लसूणची पेस्ट रेडी आहे. फक्त अंडे थोडं थंड झालं ना मग सोलून त्याचे कवच काढून मग मी अंडा कढीची रेसिपी रेडी करेन अवघ्या 10 मिनिटात. गाईस बघू शकता, माझे आता अंडे पण रेडी आहे, बॉईल झाले. सर्व सामग्री माझी रेडी आहे. आता फक्त बस बनवण्याची देरी आहे. काय आता फटाफट गॅस चालू करून घेऊया. मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तेल तापत ठेवलंय इथे. फटाफट मला आता, कारण भूक पण एवढी लागली ना, अनलिमिटेड भूक लागली. एका हाताने मी फोन पकडलाय, एका हाताने मी बनवते. बघू शकता. रेडी स्टेडी हो. तेल तापलंय. आधी आदू मिरची लसूणची पेस्ट. हाताने टाकेल ना, हात धुवत जावा, नाही तर हेच हात तुम्ही तोंडाला लावेल तर तुमचं तोंड जळेल. आता ही कांदा टमाटरची ग्रेव्ही त्याच्यात टाकते. करते पण हा गरम आहे ना. गाईज बघा, ह्याच्यामध्ये मी कांदा टमाटरची ग्रेव्ही, आदू मिरची लसूणची पेस्ट हे सर्व टाकलंय. आता हे थोडं सेकून तर टाकलेलंच आहे, ठीक आहे. पण थोडं एक असं म्हणजे बोलतात ना 5 मिनिटं राहून द्यायचा. हे 5 मिनिटं असं ठेवलं ना तर थोडं कसं सर्व मिक्स होतं ना मिश्रण. आणि हा माझे घरचे मसाले हा गाईस. आता मी थोडा हळद टाकते. मसाला, हळद, गरम मसाला, धाणा जिरू सर्व ह्याच्यात टाकायचा आणि मस्त मिक्स करून घ्यायचा. वेट.
आता मसाला टाकून घ्यायचा याच्यात. तुमच्या स्वादनुसार टाका. तुम्हाला तिखट पाहिजे, मीडियम पाहिजे, तुम्ही कसा खाता तुमच्यावर आहे. मी तर मीडियम खाते बाबा, तिखट खात नाही. आता पहिला खूप खायची तिखट, पण आता सोडलंय. ते बघा मसाला टाकून घेतलाय मी सर्व आणि आता मिक्स करते. पूर्ण हा मिक्स झाला ना, पूर्ण मसाला रेडी झालाय बघा. माझ्या चिकनचा पण मसाला असाच असतो गाईस, पण थोडा वेगळा असतो ह्याच्यातून, कारण त्यात खोबरा वगैरे सर्व येतं. मला आहे ना वाटण वगैरे टाकून मस्त आवडतं जेवण खायला, तसं जेवायला. हे बघा पूर्ण मसाला मिक्स झालाय बघा. आता हा जो आहे ना त्यात थोडं आपण पाणी टाकूया. ठीक आहे. काय मसाला काय फुकट येत नाही एवढा, म्हणून हाच पाणी काय फेकून नाही द्यायचा. हाच पाणी ह्यात टाकायचा. का? कारण तेवढा मसाला लागेल. मला आहे ना घडी घडी हात धुवायची सवय आहे. सगळ्या लेडीजला असते, मला एकटीला नाही. जेवढा तुम्हाला ग्रेव्ही हवंय ना त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. ओके गाईस, नाही तर तुम्ही टाकेल भरभरून आणि मग स्वाद लागणार नाही. आता ह्याला एक उकळ आल्यानंतर ह्यात अंडी टाकायची. हे बघा जाडा रस्सा आहे. मला जाडच रस्सा आवडतो, पाण्यात रस्सा आवडत नाही. बघा गाईस, ही माझी ग्रेव्ही रेडी झाले. त्याला एक उकड आला, मग ह्यात मी अंडे सोडेन. ते अंड्याचा कालवण आणि ते राईस मस्त. आणि मग पूर्ण किचन बघा माझा आता असा दिसतोय ना, थोड्या वेळानंतर असा नसतं, एकदम क्लीन. ते पण मी दाखवेन तुम्हाला. हा माझा गॅस पण चमकेल. आता बघा गॅस पण घाण झाला. आता उकळ आलंय. आता ह्यात आपण अंडी सोडूया. ओके गाईस, माझा फोनमध्ये चार्जिंग नाही आहे. हे बघा हा गेला डुबुक. हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. मस्त आता बनेल लुसलुसी थंड कढी. वरून आहे ना थोडी कोथिंबीर टाकते मी, दाखवते तुम्हाला. ह्याचा वर आहे ना थोडी तुम्ही अशी कोथिंबीर टाका, म्हणजे दिसणार पण छान आणि तुम्हाला आवडणार पण. आता ही उकळून द्यायचा 15-20 मिनिटं, मग तुम्ही खावा तुमच्या हिशोबाने. गाईज बघा, हे जवसर बनत होतं ना तसं मी माझं किचनचं काम बी क्लीन करून टाकला. बघा भांडी बिंडी, किचन एकदम माझा नीट अँड क्लीन चमकते ना. हेच पण साफ करून टाकला. आता मी फक्त जेवणार. भाजी झाले आता. ठीक आहे गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि पुढचा व्लॉग मी कोणता टाकू तुम्ही कमेंट कराल तर मी टाकीन, नाही तर मी तर माझ्या मर्जीने टाकणारच आहे. कमेंट येऊ नाही येऊ ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हाला एक असं विचारते. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण पुढचा व्लॉगमध्ये. हा मिनी व्लॉगच होता, असाच ट्राय केला बनवायचा. चला आज रेसिपी व्लॉग टाकूया करून, तर मी जस्ट असंच बनवला, मला आवडला म्हणून. आणि खराब कमेंट कोणी करू नका. ओके गाईस, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईस, म्हणजे
पुढचा कोणता पण ब्लॉग आला ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सबस्क्राईब करा आणि क्लिक द बेल आयकन. ओके गाईज, बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.